एवढी गर्दी. हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही गेलो होतो त्र्यंबकेश्वरला आणि आम्ही सिटीलिंक बसने गेलो होतो. तर सिटीलिंक बसमध्ये खूप सारी गर्दी होती, त्यामुळे आम्ही अर्धा रस्ता उभं आणि अर्धा रस्ता बसून गेलो. तर फायनली असं करत करत आम्ही आलो त्र्यंबकेश्वरला. आणि त्र्यंबकेश्वरची सिटीलिंक बसचं स्टँड जवळच आहे, त्यामुळे काही एवढा वेळ लागत नाही. पण एवढी गर्दी होती ना फ्रेंड्स, उभं राहिलो 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 4.5 तास निघून गेले, पण तरी पण त्र्यंबकेश्वर भगवान काही दर्शन द्यायचं नावात नव्हते. एवढी गर्दी होती फ्रेंड्स, तर 4.5 तास आम्ही उभं राहिलो. आणि इथं त्र्यंबकेश्वरला 8 प्रकारचे हॉल आहेत, ज्याच्यात बसायची, पाणी प्यायची, उभं राहायची व्यवस्था आहे. आणि तिथं TV पण लावलेली आहे, ज्यात आपण त्र्यंबकेश्वर भगवानचे दर्शन करू शकतो. तर आम्ही तेच नजारा एन्जॉय करत करत आणि आस न सोडता की भोले बाबाला भेटायचंय, त्यामुळे आम्ही 4.5 तास काढले म्हणजे कसे गेले तेच समजलं नाही, पण निघले ते. आणि फायनली आम्ही पोहोचलो त्र्यंबकेश्वर भगवानच्या गाभाऱ्यात. तर तुम्ही बघू शकता किती गर्दी येते. आणि आम्ही फायनली पोहोचलो. तर त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे फ्रेंड्स. आणि त्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश 3 देवांचा संगम एकाच पिंडीमध्ये आहे. तर हे बघा, तुम्ही बघू शकता की हे त्र्यंबकेश्वर भगवानचं मंदिर आहे. आणि पूर्वीचे लोक किती क्रिएटिव्ह होते, तुम्ही या मंदिराकडे पाहून तुम्हाला कळूच शकतं की किती क्रिएटिव्ह होते ते लोक. आणि मंदिराचं चालू आहे काम. आणि फायनली आम्ही दर्शन घेऊन बाहेर निघालो. आणि पहिले गेलो ते म्हणजे बस स्टँडला. आणि बस स्टँडला पण खूप जास्त गर्दी होती, त्यामुळे बसमध्ये आम्ही उभंच आलो. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग अँड कीप सपोर्टिंग गाईज. बाय बाय. हर हर महादेव.